नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपल्या सार्थ ज्ञानेश्वरी या सिरीजमधील मागील भाग आपण अध्याय 6 पाहिला. आज आपण अध्याय 7 पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान, अज्ञान, विज्ञान, प्रपंच ज्ञान याबरोबरच ब्रह्मज्ञान म्हणजे काय याची माहिती देणार आहेत. त्यामुळे अर्जुनाला सुद्धा भगवंतांची खरी ओळख होणार आहे. भगवान त्याला सांगतात, हे पार्था, मागील सांगितलेल्या ज्ञानाने तुला योग्य परिचय झाला आहे. आता मी तुला प्रपंच ज्ञान आणि ब्रह्मज्ञान म्हणजे नेमके काय ते सांगणार आहे. प्रथम ज्ञान म्हणजे काय ते समजून घे. हे बघ, जिथे बुद्धीचा शिरकाव होत नाही, जिथून विचार मागे फिरतात, जिथे तर्क सुद्धा काम करू शकत नाही, असे जे ज्ञान त्यालाच खरे ज्ञान असे म्हणतात. याच्या व्यतिरिक्त अन्य जी प्रपंच ज्ञाने आहेत त्यांना विज्ञान असे म्हटले जाते. या क्षणिक प्रपंचाला खरे मानणे हे सर्वात मोठे अज्ञान आहे. अज्ञान नाहीसे झाले म्हणजे विज्ञान जळून जाते. अज्ञान आणि विज्ञान ही दोन्ही ज्ञाने संपल्यावर मागे जे शिल्लक राहते तेच खरे ज्ञान होय. या शुद्ध, पवित्र, हितकारक अशा ज्ञानालाच आत्मज्ञान असे म्हणतात. हे खरे आत्मज्ञान मिळावे अशी इच्छा हजारो लोकांमध्ये एखाद्यालाच होते. ज्यांना तशी इच्छा होते त्यामधला सुद्धा कोणीतरी एखादाच ते खरे ज्ञान मिळवून माझ्यापर्यंत येतो. अन्यथा हे सारे विश्व केवळ त्या प्रपंच ज्ञानात म्हणजेच विज्ञानात गुंतलेले आहे. त्यामुळे आधी मी तुला ते विज्ञान म्हणजे काय ते सांगतो. ऐक. माझ्या शक्तीलाच या जगात माया म्हणून ओळखले जाते. अध्यात्मामध्ये तीच माया किंवा प्रकृती मानली जाते. जल, तेज, आकाश, वायू, मन, पृथ्वी, बुद्धी, अहंकार अशा 8 भागांचे मिश्रण म्हणजे माझी परम प्रकृती आहे. तिलाच पराप्रकृती असेही म्हणतात. ही प्रकृती जेव्हा तिच्या इच्छेने स्थूल प्रकृती बरोबर संयोग पावते तेव्हा प्राणीसृष्टी निर्माण होते. अंडज, स्वेदज, जारज व अद्विज असे या प्राणी निर्मितीचे 4 प्रकार आहेत. त्यातून असंख्य प्राणी जन्मास येतात. त्यांच्यातील पंचमहाभूते ही खरी सारखी असली तरी त्यांच्या जाती मात्र असंख्य आहेत. त्यांची संख्या 84 लक्ष इतकी सांगितली जाते. प्रकृतीचा हा सर्व विस्तार तिच्या इच्छेने होत असतो. त्याचा हिशेब तीच ठेवते आणि कालांतराने त्याचा लय तीच घडवून आणते. ती प्रकृती ही माझीच असल्याने एका अर्थाने या निर्मिती, संवर्धन आणि संहार या चक्राचा मूळ सूत्रधार मीच मानावे लागते. मायेतून निर्माण झालेले हे सकल विश्व म्हणजे केवळ एक मृगजळ आहे. मृगजळाची उत्पत्ती जशी सूर्यकिरणांमुळे होते तसेच हे विश्व माझ्यामुळेच निर्माण होते. इथल्या प्रत्येक गोष्टीत मीच भरून राहिलेलो आहे. पाण्यातला रस, वायूतला स्पर्श, सूर्य चंद्रातला प्रकाश, मातीचा गंध, फुलांचा सुगंध, फळातला रस, आकाशातला शब्द आणि मनुष्य प्राण्यातील बल किंवा शक्ती ही सुद्धा मीच आहे. नाना प्रकारचे प्राणी म्हणजे मी आणि त्या प्राण्यांमधील चैतन्य किंवा प्राणतत्व ते म्हणजेही मीच. अर्जुना, मी जे सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष दे. हे बघ की तपस्वी लोकांचे तप, बलवंताचे बल आणि ज्ञानवंतांची बुद्धीही मीच आहे. प्राणी मात्रांच्या ठायी असणारा काम मीच. धर्म नीती नियमांना अनुसरून त्यांच्या मनात जागलेली कामवासना आणि झालेला सृष्टीचा विस्तार हे सर्व माझ्यामुळेच. थोडक्यात सांगायचे तर तू जे जे सजीव
निर्जीव पाहशील ते सर्व मीच आहे. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांची निर्मिती ही सुद्धा माझ्यापासूनच आहे. असे जरी असेल तरी मी स्वतः मात्र पूर्णतः गुणातीत आहे. माझ्यापासूनच हे सर्व विश्व जरी उत्पन्न झालेले असले तरी मी मात्र त्यात नाही. जसा धूर हा आगीपासून उत्पन्न होतो, पण त्या धुरात अग्नी असतो का? नाही ना. माझेही तसेच आहे. मी आणि मला जाणून घ्यायची ज्यांना इच्छा आहे ते मला इच्छा असूनही आणू शकत नाहीत. कारण आमच्या दोघांच्या मध्ये असलेला मायेचा पडदा, ही माया म्हणजे एक महादुस्तर अशी नदी आहे. हिचा उगम ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यात झाला. कालगतीच्या वेगाने फोफावणारी ही नदी कर्म आणि मोक्ष मार्गाचे उंच काठ ओलांडून पुढे जात आहे. गुणरूपी ढगांमधून पडणाऱ्या पावसाने या नदीला मोहरूपी पूर येतो. तिच्या महापुरात यमनियमादी तीरावरची नगरे वाहून जातात. या माया नदीत जी रतिरूपे बेटे आहेत त्यावर कामवासनेच्या लाटा उसळतात. त्यामुळं इथं प्राणी समूहांचा फेस तयार होतो. ही माया पार करणे फार फार अवघड आहे. इथे मी म्हणणारे हतबल होतात. जे कोणी ज्ञानमार्गाने ही नदी पार करू असे म्हणतात ते गर्वाच्या डोहात पडतात. जे विद्येच्या मार्गाने जाऊ म्हणतात ते अहंकाराच्या ओझ्याने मध्येच बुडतात. यज्ञ यागादिक साधना मार्ग अवलंबणारे जीव स्वर्गीय सुखात अडकतात. कर्ममार्गी लोक नियमांच्या भोवऱ्यात अडकतात. एकूणच काय तर माझ्यापर्यंत ही नदी पार करून येणे हे मनुष्य प्राण्याला सहजासहजी फार अशक्य आहे. ही माया नदी माझ्याकडे येण्यात काही अडचण असली तरी एका सद्गुरूला शरण जाऊन त्याने दिलेल्या तारक मंत्रावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून जे त्या नाम मंत्राने माझे स्मरण करतात ते माझ्या कृपेने ही माया नदी पार करून मोक्षाच्या पैलतीरावर जाऊ शकतात. परंतु अनन्य भावाने मला शरण येणारे फार कमी भक्त आहेत. जवळजवळ सर्वच लोकांना अहंकार रूपी भूताने पछाडलेले आहे. त्यामुळे होते काय की माझ्या मायेमुळे म्हणजेच प्रकृतीमुळे जीवदशा प्राप्त झालेला माझाच अंश हा जो जीवात्मा तोच माझ्या म्हणजेच परमात्मेपासून दुरावला आहे. त्याला स्वची म्हणजे पर्यायाने माझीच ओळख राहिलेली नाही. जो माझाच अंश आहे तो जीव मी माझे मला या अहंकारात इतका मग्न झाला आहे की त्याला माझा विसर पडला आहे. असे जे मला विसरलेले दुरावलेले जीव आहेत ना ते या माया नदीत गटांगळ्या खात आहेत. या जगात खरं म्हणजे बहुतांश जीव हे माया, मोह, ममता आणि अज्ञान यांनी पुरते आंधळे झालेले आहेत. त्यामुळे जीवनात त्यांना अनेक दुःखे यातना सहन कराव्या लागतात. मला ओळखू पाहणारे, माझी अपेक्षा करणारे, माझ्याकडे येण्यास उत्सुक असणारे जे आर्त जीव म्हणजे माझे भक्त, या माझ्या भक्तांचे सुद्धा एकूण 4 वेगवेगळे प्रकार आहेत. आर्त भक्त त्याची संकटे, दुःख दूर करण्यासाठी मला भजतो. मुमुक्षु भक्त हा मला जाणण्यासाठी माझी भक्ती करतो. अर्थार्थी हा द्रव्य लाभासाठी माझे भजन पूजन करतो. तर चौथा जो ज्ञानी तो निरपेक्ष लाभाने सर्व कर्तव्ये कर्मे पार पाडत असताना मा एक शरण या भावाने माझी भक्ती उपासना करत असतो. हा ज्ञानी पुरुष जो मला पूर्णत्वाने ओळखतो, जो अहंकार रहित मी अन माझे असे न म्हणणारा, तर जे काही आहे ते ईश्वर आणि त्या ईश्वराचे असेच मानणारा अनन्य शरणागत भक्त असतो. जो त्याचा आत्मा म्हणजेच मीच आणि तो म्हणजे माझाच अंश आहे साक्षीत्वाने मानत असतो. अर्जुना, ज्यांना आत्मकल्याण व्हावे असे वाटते असे अनेक भक्त माझ्याकडे धाव घेतात. त्यावेळी
मी सुद्धा आपणहून माझ्या भक्तांकडे धाव घेतो. मी तुला जे 4 प्रकारचे भक्त सांगितले ना, त्यांच्यातले जे खरे ज्ञानी आणि अनन्य शरणागत असे भक्त असतात ते मला जास्त प्रिय आहेत. जो माझा खरा भक्त असतो ना, त्याची माझ्याकडे माझ्या उत्कट प्रेमाशिवाय आणि कशाचीच मागणी नसते. तो माझ्या इतका जवळ आलेला असतो की आमच्यामध्ये वेगळेपण उरलेलेच नसते. कोणतीही मागणी न करता तो फक्त माझे स्मरण, भजन आणि सेवा करत असतो. त्याची अनेक जन्मांची सतसंगती आणि जागत आलेले वैराग्य यामुळे त्याला माझी भेट घडवून देणारा सद्गुरू आणि त्या गुरुची गुरुकृपा प्राप्त होते. गुरु त्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवतात. ज्ञानधारणेने ते त्या भक्ताला त्याच्या अंतर्यामी निवास केलेल्या आत्मराम म्हणजेच मी याची भेट करून देतात. गुरुकृपेने त्याची ज्ञानदृष्टी फाकते. त्याला सर्व भूतांचे ठाई माझेच दर्शन घडू लागते. त्याच्या मनातला मितूपणाचा पडदा दूर होतो. मायेचा पडदा दूर झाला की जीवाशिवाचे ऐक्य साधून असा भक्त आत्मानंदात रमून जातो. तोच श्रेष्ठ ज्ञानी भक्त होय. अर्जुना, अनेक भक्त हे त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्यांना शाश्वत मनोरथ प्राप्ती व्हावी म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करतात. व्रतवैकल्ये आणि पूजापाठ करतात. त्याने प्रसन्न झालेल्या देवदेवता त्या भक्तांचे मनोरथ पूर्णही करतात. पण ती भक्ती नाही तर तो केवळ एक व्यवहार असतो, देवघेव असते. तो तसा भक्तांना होणारा फललाभ हा केवळ प्रापंचिक सुखाचा असतो. तो नाशवर सुखप्राप्तीचा किंवा शाश्वत मोक्षाचा मार्ग नसतो. असे भक्त हे त्या संसार माया नदीतच डुंबत असतात. ते त्यातून बाहेर पडत नाहीत. ते त्यांच्याच आशा अपेक्षांच्या पिंजऱ्यात कैद असतात. ते भक्त जरी असले तरी ज्ञानी भक्त नसतात, कारण त्यांच्या मनाला माझे विश्वव्यापकत्व पटलेले नसते. त्यांना सकल चराचरात भरून असलेला मी दिसत नाही. अशा जीवांची भ्रांती त्यांना भुलवत असते आणि ते शरीराच्या जन्म मरणालाच सत्य मानत असतात. खरे तर तेच अज्ञान आहे. हे सकल विश्व माझ्यामुळे घडले आहे. ते उद्या माझ्यातच येऊन मिसळणार आहे. ते दिसते ते सारे लय पावणार आहे. त्याचा नाश होणार आहे. हे सत्य त्यांना नीट कळलेले नसते. अर्जुना, हे सारं कसं चाललंय म्हणून तुला सांगू. हे बघ, असे होते आहे की पुरुषाची देह आणि अभिमान यांची प्रीती जडली की त्या प्रेमातून इच्छारूपी कन्या जन्माला येते. ती वयात आली की तिचा द्वेषाबरोबर विवाह होतो. त्या इच्छा आणि द्वेष यांचा मुलगा म्हणजेच मोह, अहंकाराच्या फाजील लाडाने तो मोह लाडावतो. आशारूपी दाई त्याला दूध पाजून वाढवते. तोच मोह वयात आला की तो मदिरेत रमतो. त्या मोहाकडे दृष्टी आकर्षली जाते. विषयाच्या शेजघरात ती रमली. त्यांना अहंकाराचा त्याग करताच येत नाही. याचा परिणाम म्हणून जीव दुःखरूपी जंगलात खितपत पडतो. जे भक्त बुद्धीशी एकनिष्ठ राहून मोहावर विजय मिळवतात, काम क्रोध यांना दूर सारतात, जे शुद्ध भक्तीचे कष्ट घेतात, समर्पण भावाने माझ्याकडे येतात, त्यांना लाभ होतो. ज्ञानाच्या बलावर ते अधिदेव पदाला पोहोचतात. त्यांना मृत्यूचे भय राहत नाही. हे सांगत असताना भगवान कृष्णाच्या असे लक्षात येते की अर्जुनाला आपण जे सांगतोय ते नीट समजलेले दिसत नाही. तेवढ्यात अर्जुन असे म्हणतो की हे श्रीकृष्णा, तू आता अधिदेव, अधिभूत वगैरे काही म्हणालास ना, ते जरा कृपा करून मला नीट समजावून सांग. ज्ञानदेव म्हणतात की श्रोते हो, तो कृष्णार्जुन संवाद जो संजय धृतराष्ट्रात निवेदन करील तोच सर्व कथाभाग मी तुम्हाला सांगेन. माझ्या शब्द सौंदर्याने तो अवघड भागही तुमच्या बुद्धीस सहज ज्ञात होईल. तुमचे कान सुकावतील
आणि अंतःकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल. तेव्हा ते निवेदन तुम्ही मनापासून ऐका. अध्याय 7 इथेच संपला. धन्यवाद.